ये ये माझ्या नवऱ्याची अतिशहाणी बहीण माझ्या मनाविरुद्ध आत ये. माझ्या 150 वहिनीला बघून मला अजिबात हसायची इच्छा नाहीये, पण तू 4 दिवस मला छान ट्रीट करावंस म्हणून मी म्हणणार, अगं वहिनी कशी आहेस, बघ मी माझ्या भावाकडे राहायला आले की नाही. तुझं इथे येणं माझ्या बायकोला अजिबात आवडलेलं नाहीये, पण बघ माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा अभिनय बघ, जणू त्या मराठी सिरियल मध्ये काम करणारी रश्मी अनपट. अगं अभिनय तर करावाच लागेल ना, नाहीतर जमिनीचे हिस्से होतील तेव्हा हक्क सोड पत्र कसं देशील तू. इतकं पुढचं प्लॅनिंग तुझ्या डोक्यात शिजतंय, म्हणजे माझ्या भावाला तर तू बैलच करून ठेवला असशील. नुसताच बैल नाही, मित्रांना भेटायला जरी जायचं असेल ना तरी पण मी जाऊ का त्यांना भेटायला असं विचारायला लागणारा बैल. बैला हा अम्मा, बहीण आलीये म्हणून फार उडू नकोस. ती काय 4 दिवस राहील आणि निघून जाईल. मी तर तुम्ही मला कंटाळल्याशिवाय इथून घंटा हलणार नाहीये. मी तर तू येते हे कळलं ना तेव्हाच जगण्याची इच्छा सोडून दिली होती. पण ठीक आहे, 4 दिवस मला नवीन कामवाली तरी मिळेल. तू मला घरातलं काम तर सांगून बघ, आई ग डोकं दुखतंय असं कारण देईल आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपेन. बायको रागवलेली आणि बहीण अळसटलेली, म्हणजे भांडी घासायचं सुदैव माझ्याच नशिबात येतंय बहुतेक. अरे त्यात आम्ही नणंद भाऊजे आहोत, लोकांसमोर छान छान गोड गोड कसं वागायचं ना हे आम्हाला चांगलंच जमतं. सरडा सुद्धा आमच्याकडे बघून रंग बदलायचा थांबेल, इतक्या लगेच आम्ही रंग बदलतो. चल मी तुला माझ्या त्या साड्या दाखवते ज्या बघून तू जळून खाक होशील. चल, तुझा कुर्ता बाकी खूप छान आहे हा. हॅलो वेड्यांचं हॉस्पिटल, आम्ही येडा झालोय.